मी जास्त वेळ कोणाचा घेणार नाही, कारण की आज आपल्याला कापसे सरांनी जे काही त्यांना माहिती आहे आंब्याबद्दल आणि इतक्या वर्षापासून ते काम करतात त्यांच्या ऐकण्यासाठी आपण सगळेजण जमलो. मला ॲग्रिकल्चरच्या आपल्या सेंटरच्या टीमला एक मला सूचना द्यायची होती. काही शेतकऱ्यांनी मला येऊन मग अशी कार्यक्रमात सांगितलं. आता अजिंक्य सर आहेत, ओमकेश आहेत, गायकवाड सर आहेत, मोहितताई आहेत, विश्वजित पण आहे. शेतकऱ्यांचे ज्यावेळेस ग्रुपवरती मेसेज पडतील त्यावेळेस रिप्लाय करत जावं. कोणी पुढाकार घ्यायचा. मी कित्येक वेळा तुम्हाला सूचना दिल्या तर मला वाटतं ते पालन होत नसल्याचं. आणि शेतकऱ्यांना व्हिजिट हा झाल्या पाहिजे. ज्यांनी सॉइल टेस्टिंग केले त्यांच्या बांधावरती त्यांचा फोन असेल. मला शेतकऱ्यांना पण विनंती आहे, जर तुम्हाला काय अडचण असेल ना तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करत जावं. तुम्ही अशी अपेक्षा नका बाळगू की काय होतं, कारण की आपल्याकडे 1400 शेतकरी आहेत आणि त्या 1400 शेतकऱ्यांना आपल्याला पोहोचायचं असतं. त्यामुळे ह्या कार्यक्रमात हे करताना आपण निवारण करताना कोणाचा थोडा वेळ लागतो याची मला माहिती आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पण की तुम्ही काय तुमचे प्रश्न असतील ना तुम्ही ग्रुपवरती टाका. तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही सॉईल सखी आहेत, वनिताताई आहेत, गायकवाड सर आहेत किंवा ॲग्रिकल्चरचे बाकीचे ॲग्रोनॉमिस्ट आहेत, तुम्ही सगळ्यांना डायरेक्ट संपर्क करा. आणि जर काय होत नसेल ना तर तो माझ्यापर्यंत जरी आला तरी मी त्याचं निवारण करतो. मला शेतीचं जेवढं तुम्हाला माहिती तेवढं मला माहिती नाही आहे. त्यामुळे असं माझ्याकडून काय अपेक्षा करू नका की मला कुठल्या खतांची किंवा फवारणीची माहिती असेल. मग ते कापसे सर आज ह्या कार्यक्रम उपस्थित आहेत, बलदावा सर इथे उपस्थित आहेत. ते कुठून आले कोणी सांगू शकतं मला? आमच्याकडचे शेतकरी काय म्हणतो ते खूप लांब आहे, तिथं कसं जायचं, आमची गुरं आहेत, आमची शेती आहे, ते कसं सोडून जायचं. मग आता कापसे सर कुठून आलेत? संभाजीनगर मधून आलेत. जायला यायला नाही म्हणलं तरी 20 तासाचा अंतर लागतं. आणि आज मला खरं आनंद आहे की आंब्याच्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन आपण त्याचा विचार घेऊन पुढे चाललो. मी मगाशी चर्चा करत होतो कापसे सरांबरोबर की ती मी ह्यासाठी चर्चा करत होतो आणि कापसे सर त्यामध्ये आम्हाला तुमची खूप मदत लागेल की आंबा केशर आंब्यासाठी रिसर्च सेंटर, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मराठीत, असं डाळिंब संशोधन केंद्र आहे NRCPचं, तसं संशोधन केंद्र आंब्यासाठी हे मान तालुक्यातच व्हावं यासाठी मला त्यांची मदत आहे. मी त्यांना ते सांगत होतो. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला मी स्पष्ट ह्याच्यात सांगतो की मानमध्ये पाऊस पडत नाही. मान कितीतरी खटाव आहे, मान आहे, आटपाडी आहे, माळशिरस आहे आणि फलटण ही भाग आहे. तो काय पाण्याचा भाग नाहीये, सांगोल्यापर्यंत पाण्याचा भाग नाहीये. हा मूळचा हा मानदेश, म्हणून याला आपण मानदेश म्हणतो. पण ह्या मानदेशामध्ये 5 तालुके येतात आणि त्या 5 तालुक्यांमध्ये पाण्याची सगळ्यात परिस्थिती वाईट ही मान आणि आटपाडी, नंतर माळशिरस, फलटण आणि सांगोला, हे अशा तालुक्यांमध्ये पडते. पण ह्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कुठलं पीक घेतलं जातं? कांदा घेतला जातो, ज्वारी घेतली जाते, बाजरी घेतली जाते, काही भागामध्ये ऊस घेतला जातो. पण येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये प्रामुख्याने आंबा आणि डाळिंब हेच घेतले जाणार. त्याचं कारण काय आहे की जे आपल्याला माती सांगते तेच आपण पेरावं. तुमचं कॅल्शियम कार्बोनेट जास्त आहे, तुमचं ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे, तुमची चुनखडी जास्त आहे, तुमच्याकडे पाणी नाही ना, आपल्या शेतकऱ्याला काय लावायचं आहे? ऊस लावायचा. म्हणजे तुम्ही जर ऊस जर लावणार असाल आणि ऊसाच्या जीवावरती जर तुम्हाला वाटतं की तुम्ही श्रीमंत शेतकरी बनू शकता, तर मला वाटतं तुम्ही कुठल्या तरी खोट्या दुनियामध्ये जगताय. ही जी 5 वर्ष आहेत जी महत्वाची, त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन अशी पिकं लावली पाहिजे ती मातीसाठी पण चांगली. फक्त आपल्या खिशाला काहीतरी चांगलं लागतंय आणि आपल्याकडे पैसे हवेत ह्या भूमिकेने जर तुम्ही ऊस लावत असाल तर मला वाटतं की आपण जे आपल्या मातीवरती अन्याय करतोय ते कोणीही अन्याय करू नयेत. ऊस लावल्याने मी काय म्हणत नाही, मी ऊसाच्या विरोधात नाहीये, पण माझं हे स्पष्ट मत आहे की जर आपल्या मातीमध्ये पाणीच नाहीये, आपल्याकडे विहिरींना पाणी लागत नाही, आता तर हा दुष्काळ सुरू होईल. आता टँकर आपण मला माहितीये कितीतरी शेतकरी आज इकडे टँकर स्वतः विकत घेऊन पाणी देतात. काय देवापूरचे शेतकरी ते विकत घेऊन टँकर घेऊन येतात, काय हवलदारवाडीचे शेतकरी आहेत, ते कारखेलचे शेतकरी आहेत, हे विकत टँकर घेऊन पाणी देतात. म्हणजे आज आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय आली आहे की आपण विकत टँकर घेतो आणि आपल्या झाडांना पाणी देतो. मला वाटतं लोखंडे साहेब पण आहेत, त्यांनी मला 2 वेळा फोन केलेला की टँकरची काय आपल्याला सुविधा करता येईल का. आणि आता त्यांचा आंबा जो मोठा झालाय तो आता गळती व्हायला लागलाय कारण की तुमच्याकडे पाणी नाही म्हणून. त्यामुळे आपल्याला जे काय करायचं शेतीमध्ये ते आपण विचारपूर्वक करून घेतलं पाहिजे. माझी एवढीच आशा आहे की मी भारताच्या कृषी मंत्र्यांनाही भेटणार आहे
आणि ह्या संदर्भात भेटणार आहे की जे काय आंब्याचे केशर आंब्याचे सबस्टेशन जसं संभाजीनगरला हवं आहे किंवा मराठवाड्यात एखादं हवं आहे तसं हे माणदेशालाही हवं आहे. एका एकरामध्ये मी जर चुकत नसेल तर तुम्ही आंब्याच्या शेतीमधून 8 लाख पर्यंत उत्पादन काढू शकता. डाळिंब करत असाल तर अजून जास्त आहे, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत उत्पादन काढू शकतो. ह्या माणदेशी माती परीक्षण केलेले शेतकरी असे कित्येक शेतकरी आहेत, त्यांनी 15-15, 20-20 लाख रुपये वर्षाचे काढले. मग याचा अर्थ ऊसामध्ये का होत नाही? ऊसामध्ये त्याच पद्धतीचा शेतकरी का तयार होत नाही? एकदा तो शेतकरी ऊस लावतो, 3-4 महिन्यानंतर तो शेतकरी त्या ऊसाच्या रानात परत बघायलाही जात नाही, कारण चालताच येणार नाही त्याला, ती वीड आहे ती. जर महाराष्ट्रात आपल्याला क्रांती घडवायची असेल, आणि हे जाणून बुजून आज आम्ही राष्ट्रगीतांनी महाराष्ट्र गीत ठेवलं, त्याचं मूळ कारण हे आहे की जर आपला शेतकरीच आपल्या देशाला विसरायला लागत असेल, तो जाती धर्मामध्ये असा वाटला जाणार असेल, तो महाराष्ट्राच्या विचाराला तो त्याला काही घेणं देणं नसेल, तर मग आपण शेती कशी करायची? त्याला आपण काळी आई म्हणतो, त्याला सलाम कसा ठोकायचा मग आपण? जर या माणदेशाबद्दल, आणि माणदेश म्हणजे मान तालुका नाही फक्त, तो खटाव आहे, मान आहे, आटपाडी आहे, माळशिरस आहे, फलटण आहे, सांगोला आहे, या सगळ्या भागांमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर ह्या सगळ्या तालुक्यांनी एकत्र येऊन आपला कुठला तरी एखादा विचार असेल, तो डाळिंबाचा असेल, आंब्याचा असेल, तो तिथे मार्गी लावण्यासाठी यावं. आता मला माहिती आहे की सोलर पंपची योजना जी मसोडसाठी बंद होती ती आपण चालू करून घेतली, आणि तुमच्या सगळ्याच शेतकऱ्यांचा तो वाटा होता. जे कोणी मसोडचे शेतकरी आमच्या बरोबर त्या नगरपालिकेमध्ये, कलेक्टर ऑफिसला किंवा वेगवेगळ्या आपण कार्यालयामध्ये आपण तिथे धाव घेतली, ती पत्र व्यवहार केला, त्याच्यातून काय झालं तर तुम्हाला सोलर पंप भेटला. आता माझ्याकडे इथे बसलेली उदाहरणं आहेत ज्यांना सोलर पंप भेटला. माझा सांगण्याचा हेतू आहे की जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीचं जर पाठिंबा लागलं ना तर त्याचा बरोबर निवारण होतं. पण आज आपला शेतकरी हा जाती धर्मामध्ये वाटला गेलाय. आज आपल्या शेतकऱ्यांकडे नवीन शास्त्रज्ञ आले पाहिजेत. आज आपल्या शेतकऱ्यांकडे जर कापसे सरांसारखे जर शेतकरी तुमच्या बांधावरती येत असतील, आणि मला जिथे मी ऐकत होतो, म्हणजे मला खूप शेतीबद्दल जास्त काही कळत नाही, माझी शेती आहे स्वतःची, पण मला एक गोष्ट कळाली की तुम्हाला जर शेतकऱ्यांना जर शास्त्रज्ञाकडून जर कळत असेल ना तर गळवे साहेब सारखे शेतकरी तयार होतात. जर तुम्हाला कोणाची बाग बघायची असेल तर गळवे साहेबांकडे जावं. आणि मला असं वाटतं गळवे साहेबांच्या जशा बागा आहेत तशा तुमच्या बागा झाल्या पाहिजेत. 30 ते 40 लाख रुपये ते त्यांच्या बागेतून, त्या आंब्यातून काढतात. त्याचं एकमेव कारण, महत्वाचं कारण आहे कापसे साहेब. ते त्यांच्या बांधावरती गेले, त्यांची फोनवरती कम्युनिकेशन करतात. त्यांचे वडील मला वाटते 80-85 वर्षाचे आहेत गळवे साहेबांचे. त्यांचे वडीलही त्यांच्या शेतामध्ये राबतात, त्यांना सगळं माहिती आहे. ज्यावेळेस घरातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, आपली मुलं बाळ जेव्हा शेतात येतील ना त्यावेळेस त्यांना कळेल की विठ्ठल काय आहे तो. मग आम्ही तुम्ही पैशानेही विठ्ठल होचाल आणि मनाने आणि विचाराने विठ्ठल होचाल. मला वाटतं की हे करणं गरजेचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बागांमध्ये, शेतामध्ये शास्त्रज्ञ पोहोचवणं गरजेचं आहे. आणि खंत आहे माझी की आज ज्या पद्धतीने सरकारने काम करायला पाहिजे, सरकार अजिबात काम करत नाहीये. आज आंब्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे, त्याचा मोहर जळायला लागलाय, तो आंबे नाही पिकवणार तर घरी त्याचं उत्पादन कसं येणार आहे? डाळिंबचा शेतकरी, त्याची तीच बोंब आहे. इतका सगळा प्रॉब्लेम असताना पण आपण काय, कशावरती काम केलं पाहिजे याची धोरणं मला माहित नाही सरकार कुठपर्यंत जाईल. पण मी आणि मानदेशी फाउंडेशन, चेतना सेनांचा विचार ह्या तळागाळापर्यंत, महिलांपर्यंत, पुरुषांपर्यंत, तरुण मुलांपर्यंत पोहोचून आपण नक्की काम करू शकतो. तसं सर आपल्याला अजून एका आज आपण करार, तर आपण केशर बागायत संघाबरोबर आपण करार आपण करतोय मानदेशी फाउंडेशन चांगेचा. दर 3-4 महिन्याला सर तुम्ही तुमचा वेळ देत जावा. तुम्ही आम्हाला तारीख सांगत जावा. आजच्या कार्यक्रम झालं, तुम्ही 3 तारखा सांगा, 4 तारखा सांगा, वर्षभरातल्या त्या 4 तारखा आमच्या ह्या आटपाडीमध्ये असेल, माळशिरसमध्ये असेल, कुठेही आपण ते कार्यक्रम घेऊ शकतो, मानमध्ये घेऊ शकतो. आणि शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा आपल्याला वाढवायचा. तर मी थोडं एक तांत्रिक गोष्ट घेतो आणि 10 सेकंडमध्ये माझं भाषण संपवतो. ती आहे GDP. गेल्या वेळेस पण आपण याच्यावर चर्चा केली. आणि सर मला खूप आनंद होतो सांगताना की येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे जे आमचे सगळे डाळिंबाचे, आंब्याचे किंवा बाकी फळ पिकं लावणारी किंवा भाजीपाला लावणारे शेतकरी आहेत त्यांचा आपण GDPचा सर्वे करतोय. आणि नॉन हॉर्टिकल्चर शेतकऱ्यांचा पण GDP करतोय. आपल्याला हे दाखवून द्यायचं शेतकऱ्यांना की कुठे पैसा आहे आणि कुठे पैसा नाहीये. जिथे पैसा आहे तिथेच आपल्याला जायचं. आणि हे जे म्हटलं जातं, सर म्हणतीलच ऑर्गॅनिक शेतीबद्दल काही सांगतीलच, पण माझा पण सरांसारखाच विचार आहे. फक्त ऑर्गॅनिक करून काय होणार आहे? शेतकऱ्याला जास्त पैसे भेटणार आहेत का? शेतकऱ्याला मार्केट उभा होणार आहे का? तर त्यासाठी म्हणजे परवा आपला मानदेशी महोत्सवचा कार्यक्रम झाला, इथले कित्येक शेतकरी तिथे उपस्थित होते. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी 2 आठवडे मुंबईमध्ये होतो
मुंबईचा प्रत्येक मी बाजार फिरत होतो. मुंबईच्या शिवाजी पार्कात गेलो, बांद्रे पश्चिमला गेलो, बँड्रा वेस्टला, तिथल्या बाजारांमध्ये गेलो. तिथे जी फळं येत आहेत, कुठून येत आहेत, कोण आणतंय, याच्यावर सगळा अभ्यास केला. आणि मला खरं बघ धन्यवाद कोणाचे म्हणा असेल तर मला ते पवार साहेबांचे मला धन्यवाद मानायचे की त्यांनी ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माणदेशाच्या डाळिंबाला आणि केशर आंब्याला त्यांनी तिथे आपल्यासाठी मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि दुसरं मला जे धन्यवाद आहे, माझे मित्र आहेत आदित्य ठाकरे यांना धन्यवाद मानायचा की त्यांनी शिवाजी पार्कामध्ये, जुहूमध्ये आणि बांद्रा पश्चिममध्ये डाळिंब आणि केशर आंब्यासाठी मान तालुक्यातल्या, आटपाडीतल्या, माळशेतल्या ह्या सर्व फळांसाठी आपल्याला तिथं उपलब्ध करून दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो की जो शेतकरी इथे 100 आणि 150 रुपयाला डाळिंब विकतो, तिथे गेल्यानंतर तो 300 रुपये 350 रुपयाला विकतो. युवराज बाबर सारखा एक शेतकरी 400 रुपयाला किलोला माणदेशी महोत्सवमध्ये डाळिंब विकले. आता जर मला कोण म्हणत असेल की तुम्हाला मार्केट नाही सर यासाठी, तर ते चुकीचं आहे. मार्केट उपलब्ध करून देणं, ते प्रस्थापित करून देणं आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं याची जिम्मेदारी मी माणदेशी फाउंडेशन नक्की घेईन. कारण की माझा एकच हेतू आहे की जसं मोठे मोठे व्यावसायिक लोक 2-2 हजार एकर जमिनी घेतात महाराष्ट्र सरकारकडून, भारत सरकारकडून घेतात, माझी एवढीच इच्छा आहे की आपल्या शेतकऱ्यांनी दरवर्षी 10 लाखाच्या वरती उत्पादन काढावं. आणि त्यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते माणदेशी फाउंडेशन करेल. आणि मला वाटते कापसे सरांचा मोठा याच्यामध्ये वाटा आहे. जसं NRCPचे डायरेक्टर राजीव सर आहेत, त्यांचा मोठा वाटा आहे, त्यांचे सायंटिस्ट लोकांचा डाळिंबामध्ये वाटा आहे, तसंच मला वाटते कापसे सरांचाही मोठा वाटा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच क्रांती घडवूया. पण एक आहे, जोपर्यंत शेतकरी एकत्र नाहीत येणार, एकत्र बसणार नाही, तुम्ही एकत्र चर्चा नाही करणार, एखादा आर्ग्युमेंट नाही करणार, एखादा वाद नाही घालणार एकमेकांबरोबर, तोपर्यंत क्रांती घडू शकत नाही. हातावर हात जर ठेवून तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्रात क्रांती घडेल तर तुमचं लक्ष लावो. पण ह्या महाराष्ट्रात क्रांती घडू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या मनातला शेतकरी जागा होत नाही, तोपर्यंत ह्या महाराष्ट्रात, ह्या भारतात गेले कित्येक वर्ष क्रांती झाली नाही. आणि आता जसं तुम्ही सरांचं मनोगत मगाशी बोलताना म्हणाले की हरित क्रांती ज्याने घडवून आणली त्या माणसाला आज कुठलाही पुरस्कार दिला गेला नाही. आता मी त्या वादातच पडत नाही, कारण की असं महाराष्ट्रातलं क्वचित कुठली पुस्तक असतील ती मी वाचली नसतील. मला वाटतं की आपल्याला त्या विचारधारामध्ये जायला लागेल. आणि तो विचारधाराचा वाद परत आहे, पण त्याच्या राजकारण आहे, त्यात मला जायचं नाही, कारण आता हा काही त्याचं व्यासपीठ नाही बोलण्यासारखं. पण मी त्यांना सर भेटलोय. त्यांच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत मी जेव्हा ते जिवंत होते त्यांना मला भेटण्याचा अनुभव. मी महाराष्ट्र दौरा केलाय, अख्ख्या महाराष्ट्रात मी बसने फिरलोय, ST ने प्रवास केलाय. असा एक तालुका नाही महाराष्ट्रातला की जिथे मी पोहोचलो नाहीये. आणि त्या शेतकऱ्यांबरोबर राहिले, नक्षलवाद्यांबरोबर राहिलोय मी. मला माहिती आहे त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचे समजून घेतलेत मी. त्यांच्याकडून अडकलेल्या मुलांना तिथून बाहेर काढलंय मी नक्षलवाद्यांमधून, आणि त्यांच्यावर आपल्याला काम करायला मला संधी भेटली. तशाच पद्धतीनं भारत दौऱ्यामध्ये ज्यावेळेस भारताची ट्रेनमधून मी फिरलोय, ज्यावेळेस गेलो तर मी तिथे सरांना भेटलो आणि त्या सरांना तिथेच मी प्रश्न विचारला. जेव्हा हरित क्रांती जो तुम्ही घडवत होता त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की कुठे फेल होईल, कुठे गडबड होईल, तर या भारतातली लोक मरतील ह्याचं तुम्हाला कधी असं मनात कधी खंत वाटली का, किंवा एखादी भीती आली का तुम्हाला? तर ते मला म्हणाले की जर माझा प्लॅन पहिला मी पुस्तकात तयार करून घेतलेला, मी सगळं लिहून ठेवलेलं की कुठली गोष्ट कधी वापरायची आहे, कुठल्या मंत्र्यांपर्यंत काय पोचवायचं आहे, कुठल्या धोरणं आपल्याला ह्या भारत देशामध्ये हरित क्रांतीसाठी घडवायचे, हे सर्व त्यांनी त्यांच्या लॅपटॉपवरती, त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी पॉलिसी ड्राफ्ट केली. तसं सरांनी, कापसे सरांनी पुस्तक लिहिले. मला वाटतं की त्यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. ज्याला आंबा करायचा आहे, ज्याला आंब्यामध्ये काहीतरी नवीन बदलायचं आहे, तसं वाचलं पाहिजे. तशाच पद्धतीने त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी मला वाटतं त्या सरांचं ऐकून घेतलं आणि ते इम्प्लिमेंटेशन केलं. याच पद्धतीने शेतकरी जेव्हा प्रश्न विचारतात, मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही बागेमध्ये जरी असाल ना, तर बागेमध्ये तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला पाहिजे. जर तुम्ही वही आणि पेन घेऊन जर तुम्ही काय बोलताय, म्हणजे कापसे सर एवढं सगळं सांगत होते, किती लोकांनी त्यांच्या वह्यांवरती म्हणते एक कोणतरी यांनी घेतलं लिहून. मग 200-250 शेतकऱ्यांमधला एक शेतकरी वही आणि पेनवरती लिहून घेतो. जर तुम्हाला शेतीमध्ये क्रांती घडवायची असेल एकत्र येऊन, तर तुम्हाला करायच लागेल, पण त्याच्याबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड घ्यायला लागेल. तुम्हाला माती परीक्षणावरती माहिती, किती लोकांनी इथे माती परीक्षणाची लॅब येऊन बघितले स्वतः? ज्यांनी माती परीक्षण केलं असेल त्यांनी किती लोकांनी बघितलं, स्वतःहून येऊन बघितलेलं आहे? मी सगळ्यांनी नाहीत बघितलं. तुमची मशीन कुठली आहे, कुठल्या मशीनमध्ये तुमची माती टेस्ट केली जाते, कुठल्या, किती महाग आहे ती मशीन, त्याच्यावरती किती लोक काम करतायत, ती चालू आहे का नाही मशीन, तुमची माती तिथे जाते. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा पैसा त्याच्यात आहे. जोपर्यंत तुम्ही त्या बारकाईने लक्ष नाही देणार याच्यावरती, तोपर्यंत शेती आपल्याला परवडणार नाही. आणि आताच्या जगात बिलकुल नाही परवडणार. त्यासाठी तुम्ही माणदेशीला त्रास द्या, माणदेशीच्या पाठीमागे पडा, आमच्या टीमच्या पाठीमागे पडा. ते तुमच्यासाठी दिवस रात्र तुमच्यासाठी काम करायला तयार आहेत.
आणि जाता तेवढंच सांगेल की मन प्रसन्न तर स्वप्न बहुमत. आपली मन प्रसन्न सगळ्यांची पाहिजे, स्वप्न आपल्याला मोठी बघता येते. त्यामुळे 10 लाखापेक्षा जास्त उत्पादन असं शेतकरी तयार करा. मी स्वतः आणि बाकीचे जे मंडळींची मी नावं घेतली ते स्वतः आपल्याला मार्केट उपलब्ध करून देत आहेत. तुमच्या मालाला चांगला भाव मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि तुमची शेती फुलत राहील आणि तुम्ही लखपती शेतकरी बना एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.